नमस्कार. आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने भाताचे 4 प्रकार बघणार आहोत. रोजच्या जेवणासाठी, पाहुणचारासाठी, सणासुदीसाठी, नैवेद्यासाठी असे हे 4ही प्रकार तुम्ही बनवू शकता. मोजक्या साहित्यात तयार होतात, शिवाय बनवायला अतिशय सोपे आहेत. सर्वात आधी आपण रोजच्या जेवणामध्ये तयार केला जाणारा साधा भात कसा तयार करायचा ते बघूया. साधा भात तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता. सुगंधित तांदूळ असेल तर हा भात चवीला जास्त छान लागतो. इथे मी चिन्नोर तांदूळ घेतलेला आहे. आता तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तांदूळ इथे धुवून झालेले आहे आणि आता धुतल्यानंतर या तांदळाला थोडंसं आपल्याला तेल लावून ठेवायचं आहे. तुम्ही साजूक तूप सुद्धा लावून ठेवू शकता, मात्र मला तेलाचा रिझल्ट जास्त छान वाटतो. आता इथे 2 छोटे चमचे भरून मी तेल घातलेलं आहे. तेल व्यवस्थित तांदळामध्ये मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने थोडंसं तेल लावल्यामुळे हा भात अगदी छान असा मोकळा तयार होतो आणि छान मऊ शिजतो. आता असं तेल लावल्यानंतर हा तांदूळ तुम्ही वेळ असेल तर 15 ते 20 मिनिटं ठेवू शकता किंवा साधारण 5 मिनिटं ठेवलं तरी चालणार आहे. इथे आता 10 ते 15 मिनिटं झालेले आहे आणि आता या तांदळामध्ये आपल्याला शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले होते, त्यासाठी त्याच वाटीने आपल्याला दुप्पट पाणी घालायचं आहे. तांदूळ जर जुना असेल तर तुम्ही इथे पाणी थोडं जास्त घालू शकता किंवा तांदूळ जर नवीन असेल तर अशा वेळेला तुम्हाला पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवावं लागतं. किंवा तुम्हाला भात किती मऊ किंवा किती मोकळा सुटसुटीत हवा त्यानुसार तुम्ही ते पाणी कमी जास्त केलं तरी चालणार आहे. आता यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं. मीठ व्यवस्थित खालीवर असं हलवून घेतलेलं आहे. कुकरचं झाकण बंद करायचं. आता कुकर आपल्याला गॅसवर ठेवून मीडियम फ्लेमवर आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. जर तुम्ही भातामध्ये मीठ वापरत नसाल तर तुम्ही मीठ स्किप करू शकता. 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे वाफ जाऊन गार झालेला आहे. आता भात कसा तयार झाला ते बघूया. तर तुम्ही ते बघू शकता, अगदी मस्त असा मोकळा सुटसुटीत आणि मऊ मऊ असा हा भात तयार झालेला आहे. हा भात वरणासोबत, पिठल्यासोबत, कढीसोबत, आमटीसोबत, कुठल्याही भाजीसोबत तुम्ही सर्व करू शकता. मस्त लागतो. तर अशा पद्धतीने महाराष्ट्रीयन पद्धतीने रोजच्या जेवणामध्ये खाल्ला जाणारा हा भाताचा पहिला प्रकार बनून तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने फोडणीचा भात कसा तयार करायचा ते बघूया. फोडणीचा भात तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरं आणि बारीक चिरून घेतलेला लसूण घातलेला आहे. लसूण छान फुटू द्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये चवीसाठी मिरची घालायची. तर साधारण 3 मिरच्या मी घातलेल्या आहे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालते आहे. तुम्हाला जर यामध्ये इतर भाज्या आवडत असतील तर तुम्ही भाज्यासुद्धा घालू शकता, शेंगदाणेसुद्धा घालू शकता. 8-10 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. व्यवस्थित ही फोडणी मी परतून घेतली. त्यानंतर अगदी चिमूटभर असा हिंग घातलेला आहे आणि थोडीशी हळद घालायची. त्यानंतर थोडंसं मीठ घालते आहे. जर तुम्ही भातामध्ये मीठ अजिबातच वापरत नसाल तर मीठ इथे तुम्हाला जास्त वापरावं लागेल. मी भातामध्ये मीठ घालते त्यामुळे अगदी फोडणीपुरतं इथे मी चिमूट ते 2 चिमूट मीठ घातलेलं आहे. आता व्यवस्थित फोडणी अशी परतून घ्यायची आणि आता यामध्ये आपल्याला हा भात घालायचा आहे. भात छान फोडून असा मोकळा करून घेतलेला आहे. तर हा भात स्पेशली उरलेल्या भातापासून तयार केला जातो. महाराष्ट्रामध्ये खूप आवडीने हा भात खाल्ला जातो. तर अशा पद्धतीने हा फोडणीचा भात तयार होतो. अतिशय सोपा आहे आणि चवीला खूप मस्त लागतो. आता या फोडणीमध्ये हा भात व्यवस्थित असा खालीवर परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. भात व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मंद आचेवर मस्त अशी दणदणीत वाफ काढून घ्यायची. तर इथे छान वाफ आलेली आहे. झाकण काढून व्यवस्थित भात खालीवर असा हलवून घ्यायचा. या भातामध्ये तुम्ही ताजे मटारसुद्धा वापरू शकता. ताजे मटार घालून तयार केलेला हा भात खूप छान लागतो आणि अशा प्रकारे हा फोडणीचा भात इथे बनून तयार झालेला आहे. सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि अशा पद्धतीने हा महाराष्ट्रीयन स्टाईल फोडणीचा भात बनवून तयार झालेला आहे. उरलेला भात टाकून न देताना हा फोडणीचा भात एक वेळा नक्की ट्राय करून बघा. आता महाराष्ट्रीयन पद्धतीने मसाले भात कसा तयार करायचा ते बघूया. मसाले भात तयार करण्यासाठी इथे मी तव्यावर 1 मोठा चमचा भरून धणे घातलेले आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं घेतलं. आता धणे जिरे अगदी मंद आचेवर व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे. धणे जिरे छान भाजून झालेले आहे. एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेतले. त्यानंतर काही घरगुती खडे मसाले मी इथे घेतलेले आहे. तर घरगुती खडे मसाल्यांमध्ये साधारण अर्धा इंच इथे मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. 1 मोठी विलायची घेतलेली आहे. 2 वेलदोडे घेतलेले आहे. त्यानंतर 2 चक्रफुलाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे.
3 ते 4 लवंग आणि 3 ते 4 मिरे घेतलेले आहे। अशा प्रकारे हा घरगुती खडा मसाला वापरून हा मसाले भात तयार करून बघा, खूप छान चविष्ट लागतो। महाराष्ट्रामध्ये लग्न पंक्तीमध्ये विशेष करून हा भात तयार केला जातो किंवा कुठल्याही खास प्रसंगी हा भात तुम्ही बनवू शकता। खडे मसाले अगदी मंद आचेवर व्यवस्थित परतून घेतलेले आहे आणि आता मसाले काढून घेतले। त्यानंतर एक छोटी वाटी भरून सुक्या खोबऱ्याचा इथे मी किस घेतलेला आहे। साधारण अर्धी सुक्या खोबऱ्याची जी वाटी होती ती मी पूर्णपणे किसून इथे वापरलेली आहे। आता हा सुक्या खोबऱ्याचा किस अगदी मंद आचेवर छान असा भाजून घेतला। खूप जास्त हा खोबऱ्याचा किस काळा करपट होऊ द्यायचा नाही, नाहीतर मसाल्याची जी चव आहे ती खराब होते आणि परिणामी आपला मसाला भात हवा तसा चविष्ट होत नाही। आता इथे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे आणि आता हे सर्व साहित्य गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये पाण्याचा वापर न करताना वाटून घ्यायचा आहे किंवा हा मसाला दळून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मसाले भातासाठी हा घरगुती मसाला बनवून तयार झालेला आहे। यामध्ये आता हिरव्या मिरच्या मी घालते आहे, तर साधारण 10 ते 12 हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घालते आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। आणि आता पुन्हा एकदा पाण्याचा वापर न करताना हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये असं फिरवून घेतलं आणि आता हा मसाले भाताचा मसाला इथे बनून तयार झालेला आहे। त्यानंतर इथे मसाले भात तयार करण्यासाठी मी 1 कप तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि 15-20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घातले। तांदूळ पूर्णपणे भिजल्यानंतर एखाद्या चाळणीवर असे निथळत ठेवलेले आहे आणि आता भात तयार करण्यासाठी कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं। गरम तेलामध्ये भरपूर अशी मोहरी घातलेली आहे। साधारण 2 ते 2.5 चमचे मी मोहरी घातली। त्यानंतर 2 चमचे जिरं घातलेलं आहे। त्यानंतर बारीक किसून घेतलेलं आलं घालते आहे। साधारण 1 चमचा आल्याचा किस मी ते घातलेला आहे। 3 तमालपत्र घातले, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची आहे। अर्धी छोटी वाटी भरून शेंगदाणे आणि थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप घालते आहे। शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्याचे काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे काजू, बदाम, किशमिश सुद्धा वापरू शकता। तर आजचा हा भात कांदा लसूण विरहित आहे, त्यामुळे हा भात तुम्ही नैवेद्यासाठी बनवू शकता। गौरी गणपतीच्या दिवसांमध्ये सुद्धा हा भात तुम्ही नैवेद्यासाठी बनवू शकता। त्यानंतर आता हा तयार मसाला घालायचा आहे आणि हा मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। घरगुती खडे मसाले वापरल्यामुळे मसाले भाताला चव खूप छान येते, कारण ताजा मसाला आहे त्यामुळे साहजिकच भाताची जी चव आहे ती अधिकच वाढते। आता मसाला व्यवस्थित असा मी तेलावर परतून घेतलेला आहे। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे। तर इथे मी बटाटा, तोंडली, गाजर आणि फ्लॉवर अशा भाज्या घेतलेल्या आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त किंवा तुम्हाला ज्या हव्या त्या वापरू शकता। त्यानंतर इथे मटार घालते आहे 1 छोटी वाटी भरून आणि 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो आहे, तो टोमॅटो सुद्धा घातला। आता या भाज्या अगदी हलक्या हाताने व्यवस्थित अशा या मसाल्यासोबत परतून घ्यायच्या आहे। भाज्या खूप जास्त वेळ परतत बसायच्या नाही किंवा खूप जास्त वेळ हलवायच्या नाही। भाज्या जर का खूप जास्त शिजल्या तर त्या भातामध्ये दिसतही नाही आणि अगदी मऊ झाल्यामुळे हवी तशी भाताला चव लागत नाही। म्हणून भाज्या अगदी थोडा वेळ अशा खालीवर परतून घेतल्या, लगेचच आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहे। तर इथे मी 1 कप राजभोग तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ तुम्ही इथे कुठलाही वापरू शकता किंवा इथे बासमती तांदळाचा सुद्धा वापर तुम्ही इथे करू शकता। आता हा स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ व्यवस्थित या भाज्यांसोबत असा हलक्या हाताने खालीवर परतून घ्यायचा आहे। तांदूळ घातल्यानंतर सुद्धा खूप जास्त वेळ परतायचा नाही, नाहीतर तांदळाचे जे आहे ते तुकडे होतात आणि भात हवा तसा छान तयार होत नाही। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 कप तांदूळ घेतलेले होते, त्यासाठी आपल्याला दुप्पट पाणी घालायचं आहे। तर इथे मी 2 कप पाणी घातलेलं आहे। यामध्ये आपण भरपूर अशा भाज्या घातलेल्या आहे म्हणून इथे थोडंसं एक्स्ट्रा पाणी मी घालते आहे। साधारण पाव कप इतकं मी पाणी एक्स्ट्रा घातलेलं आहे भाज्यांसाठी। आणि आता व्यवस्थित यामध्ये आपल्याला मीठ घालून हा भात खालीवर असा हलवून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी चवीसाठी मीठ घातलेलं आहे, त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आणि आता हळद मीठ व्यवस्थित भातामध्ये असं हलवून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घरगुती हा गरम मसाला मी घालते आहे। साधारण पाव चमचा घरगुती गरम मसाला घातलेला आहे। कुठलाही गरम मसाला तुम्ही इथे वापरू शकता। मसाले भात आहे त्यामुळे थोडासा मसाला जास्त घाला, म्हणजे भाताची चव जास्त छान येते। आणि आता सर्व साहित्य असं हलवून घ्यायचं आहे। कुकरमध्ये बनवतो आहे त्यामुळे हा भात अगदी झटपट बनून तयार होतो। आता इथे कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि मीडियम टू फुल फ्लेमवर आपल्याला 3 शिट्या करून घ्यायच्या आहे।
तर अशा पद्धतीने हा मसाले भात अगदी झटपट कुकरमध्ये बनवून तयार होतो. हा भात तुम्ही पाहुण्यांसाठी बनवू शकता, नैवेद्यासाठी बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता. तर अशा प्रकारे इथे मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतरच कुकर आपल्याला इथे उघडायचा आहे. आणि आता तुम्ही ते बघू शकता, अगदी मस्त असा हा चमचमीत मसाले भात महाराष्ट्रीयन पद्धतीने बनून तयार झालेला आहे. आणि आता कुठल्याही अशा काटेरी चमच्याने हा भात असा खालीवर हलवून घ्यायचा, म्हणजे ज्या भाज्या वर आलेल्या आहेत त्या भाज्या मस्त भातामध्ये मिक्स होतात. तुम्ही बघू शकता, अगदी छान असा हा मसाले भात तयार झालेला आहे. रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर हा मसाले भात लसूण आणि कांदा न वापरल्यामुळे तुम्ही नैवेद्यासाठी बनवू शकता, गौरी गणपतीच्या जेवणामध्ये सुद्धा हा भात तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे महाराष्ट्र स्पेशल हा मसाले भात इथे बनवून तयार झालेला आहे. सर्व करत असताना यावरून असा मस्त खोबऱ्याचा कीस घ्यायचा, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आणि हा मसाले भात तुम्ही रात्रीच्या जेवणात सुद्धा बनवू शकता. यासोबत मठ्ठा असेल तर मस्तच लागतो. आणि आता आपण महाराष्ट्र स्पेशल नारळी भात कसा तयार करायचा ते बघूया. नारळी भात तयार करण्यासाठी इथे मी 1 कप हे राजभोग तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ तुम्ही ते कोणताही वापरू शकता. आता घेतलेले हे 1 कप तांदूळ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये पाणी भरायचं आहे आणि साधारण 20 ते 25 मिनिटं हे तांदूळ आपल्याला असेच भिजत ठेवायचे आहेत. तर स्पेशली हा नारळी भात महाराष्ट्रामध्ये नारळी पौर्णिमेला तयार केला जातो. मस्त असा गोड चवीचा हा भात चवीला खूप छान लागतो. आता हे तांदूळ भिजल्यानंतर मी असे एका चाळणीवर हे निथळत ठेवलेले आहे. आणि आता भात आपण कुकरमध्ये तयार करत आहोत, त्यासाठी कुकरमध्ये साजूक तूप मी घालते आहे. तर साधारण 2 चमचे इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. आता हे तूप छान गरम होऊ द्यायचं आहे. पूर्णपणे वितळलेलं आहे तूप. त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालते आहे. तर अर्धा इंच इथे मी दालचिनीचा तुकडा घातलेला आहे, 2 लवंग घातलेले आहे, 2 वेलदोडे असे फोडून घातलेले आहे. त्यामुळे वेलदोड्यांचा जो फ्लेवर आहे तो भातामध्ये छान उतरतो. त्यानंतर काही सुके मेवे आपल्याला घालायचे आहे. तर इथे मी काजू, बदाम, किशमिश आणि थोडीशी चारोळी घेतलेली आहे. सुके मेवे तुम्हाला जे हवे ते तुम्ही ते वापरू शकता, नसेल तर स्किप करू शकता किंवा फक्त काजू किंवा बदाम कुठलाही एक सुकामेवा वापरला तरी चालणार आहे. आता सुकामेवा व्यवस्थित असा तुपावर छान परतून घ्यायचा. किशमिश मस्त असे टम्म फुगलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा चव घालायचा आहे. तर 1 कप ओल्या नारळाचा इथे चव मी घेतलेला आहे. ओल्या नारळाचा पाठीचा जो काळा भाग आहे तो मी काढून घेतला. त्यानंतर अगदी बारीक खिसणीवरून हा नारळ छान खिसून घेतलेला आहे आणि मस्त असा हा ओल्या नारळाचा चव इथे तयार झाला. किंवा तुम्ही ओल्या नारळाचे थोडेसे जाडसर तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा ओला नारळ इथे भातासाठी तयार करू शकता. आता सुरुवातीला व्यवस्थित हा ओला नारळाचा चव तुपावर परतून घ्यायचा. या स्टेजला बऱ्याच वेळा इथे गूळ घातला जातो आणि तो पूर्णपणे वितळल्यानंतर मग तांदूळ घालतात. मात्र असं करायचं नाही. तसं केल्यामुळे जो भात आहे तो थोडा चिकट तयार होतो आणि गार झाल्यानंतर तो अधिकच असा कडक तयार होतो. त्यामुळे गूळ घालण्याची अजून घाई करायची नाही. थोडा वेळ नारळाचा चव परतून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये हे तांदूळ घालायचे आणि तांदूळ व्यवस्थित हलक्या हाताने असे परतून घ्यायचे. खूप जास्त वेळ परतायचे नाही, नाहीतर तांदळाचा जो आहे तो तुकडा होईल. कारण तांदूळ आपण थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये भिजत घातलेले होते. तांदूळ भिजल्यामुळे ते मऊ होतात आणि त्याचा तुकडा लवकर पडतो. हलक्या हाताने तांदूळ परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 कप तांदूळ घेतलेले होते, त्यासाठी इथे आपल्याला 2 कप पाणी घालायचं आहे. दुप्पट पाणी मी इथे घातलेलं आहे. भात तुम्हाला अजून जास्त मऊ हवा असेल तर तुम्ही अर्धा 1 कप पाणी तुमच्या अंदाजाने वाढवू शकता. त्यानंतर यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ मी घातलेलं आहे. त्यानंतर जायफळ पावडर घालते आहे. गूळ घालून हा भात आपण तयार करत आहोत, त्यामुळे जायफळ पावडर आवर्जून घाला. जायफळ पावडर घातल्यामुळे गुळाच्या पदार्थाला चव खूप छान येते. त्यानंतर 1 वाटी किंवा 1 कप तांदळासाठी इथे मी अर्धा कप एवढा गूळ घेतलेला आहे. छान असा बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. भातासाठी गूळ घेत असताना तो खूप जास्त डार्क कलरचा, गडद कलरचा घेऊ नका, नाहीतर मग भाताला सुद्धा रंग तसाच येतो. आता गूळ घातल्यानंतर लगेचच मिक्स केला आणि लगेचच झाकण लावून दिलं असं करायचं नाही. गूळ व्यवस्थित असा खालीवर हलवून घ्यायचा आहे आणि गुळाचं पूर्णपणे पाणी होऊ द्यायचं. नंतरच आपल्याला इथं कुकरचं झाकण बंद करायचं आहे. गूळ घालून घेतला आणि थोडासा असा परतून घेतला आणि लगेचच तुम्ही जर कुकरचं झाकण बंद केलं तर गुळाचे जे छोटे छोटे खळे आहेत ते तळाशी जाऊन बसतात आणि गूळ लवकर करपतो. म्हणून आपला जो भात आहे मग तो चविष्ट तयार होत नाही.
त्यामुळे गूळ व्यवस्थित पूर्णपणे असा पाणी होऊ द्यायचा आहे, छान असा मिक्स होऊ द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आता गूळ पूर्णपणे या पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि आता यामध्ये 1 चमचा मी असं साजूक तूप घातलेलं आहे। आता इथे आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि मीडियम टू फुल फ्लेमवर आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। कुकरमध्ये भात तयार केल्यामुळे तो अगदी मस्त लवकर शिजतो आणि छान मऊ तयार होतो। तर भात तयार करत असताना ज्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा, म्हणजे नारळी भात जो आहे तो खूप जास्त असा चिकटही होत नाही आणि गार झाल्यानंतर तो वातळही होत नाही। आता इथे पूर्णपणे 3 शिट्ट्या झाल्या, कुकर पूर्णपणे गार झालं, वाफ निघाल्यानंतर इथे आता झाकण मी काढलेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा हा भात इथे बनून तयार झालेला आहे। भात थोडासा असा खालीवर हलवून घ्यायचा, व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। गूळ तुम्ही कसा घेतलेला आहे त्यावर इथे भाताचा रंग अवलंबून आहे। गूळ तुम्ही खूप जास्त डार्क कलरचा घेतला तर भाताला सुद्धा तसाच खूप डार्क रंग येतो। तर अशा प्रकारे हा मस्त असा मोकळा मऊ सळसळीत नारळी भात बनून तयार झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये हा नारळी भात स्पेशली नारळी पौर्णिमेला तयार केला जातो। तर हा असा छान नारळी भात तयार झालेला आहे। हा नारळी भात तुम्ही नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकता। तर अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचे 4 भाताचे प्रकार बघितले, जे महाराष्ट्रामध्ये मोठ्या आवडीने खाल्ले जातात। तर यापैकी कुठला भात तुम्हाला सर्वात जास्त आवडतो आणि ही रेसिपी तुम्ही कुठून बघत आहात कमेंट्सद्वारे नक्की कळवा, मला जाणून घ्यायला खूप आवडेल। आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।